कलर्स मराठी वाहिनीवरील काव्यांजली मालिकेच्या 15 मार्चच्या भागात श्रेष्ठा विश्वजितच्या ऑफिसमध्ये त्यांच्या अफेअरबद्दल आणि प्रेग्नन्सीबद्दल सगळ्यांना कळतं. काव्यामुळे त्यांचं सत्य समोर आलेलं असतं आणि त्यामुळे ऑफिसमधील बॉस श्रेष्ठा विश्वजितवर प्रचंड रागावलेले असतात. या सगळ्याची शिक्षा म्हणून ते त्यांना ऑफिसमधून सस्पेंड करण्याचा निर्णय घेतात. श्रेष्ठा त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न करते, मात्र ते तिचं काहीही ऐकत नाहीत आणि अशा प्रकारे विश्वजित आणि श्रेष्ठा जॉबलेस होतात. हे सगळं झाल्यानंतर काव्या श्रेष्ठाला म्हणते, आपल्याकडे एक म्हण आहे, जे पेराल तेच उगवेल. तू विष पेरलं श्रेष्ठा, आता भोग तुझ्या कर्माची फळं. त्यावर श्रेष्ठा प्रचंड रागात काव्याला बोलते, मी तुला सोडणार नाही. त्यावर काव्या सडेतोड प्रत्युत्तर देत बोलते, मला नाही, तू आता तुझ्या विशूला सोडू नको, घट्ट धरून ठेव, कारण या परिस्थितीत तुम्हाला एकमेकांची जास्त गरज लागेल आणि नात्यांचं खरं महत्त्व सुद्धा कळेल. तिकडे निकिता प्रीतमला बोलते, तुझं घर आणि हा स्टुडिओ मिळून आपण इन्व्हेस्टरला सेटल करायला सांगू शकतो. तिचं हे बोलणं ऐकून प्रीतमला प्रचंड टेन्शन येतं आणि त्याला वाटतं आता आपलं राहतं घर सुद्धा आपल्या हातातून जाणार. आता जर खरंच प्रीतमचं घर गेलं तर तो त्याच्या कुटुंबियांना घेऊन कुठे जाणार, कुठे राहणार, त्याच्यावर सुद्धा काव्यासारखी रस्त्यावर राहण्याची वेळ येणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. पाहायला विसरू नका काव्यांजली रात्री 8:30 वाजता आपल्या कलर्स मराठीवर.